प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील क्षय रुग्णांना पोषक आहार किटची मदत देऊन किमान 6 महिन्यासाठी दत्तक घेण्यासाठी जास्तीत जास्त उद्योग संस्था, सर्व शासकीय अधिकारी, दानशूर व्यक्तींनी पुढे यावं। या उपक्रमाची सुरुवात आरोग्य विभागातील सर्व अधिकारी, डॉक्टर्स यांच्यापासून करावी, असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं। जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या टीबी फोरम आणि टीबी को मॉर्बिडिटी बैठकीत ते बोलत होते। जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, क्षयमुक्त भारत अभियान अंतर्गत क्षय रुग्णांना पोषण आहार किट देऊन सामाजिक उपक्रमास हातभार लावण्यासाठी वाढदिवस, सेवानिवृत्ती समारंभ अशा विविध समारंभावेळी होणारा अतिरिक्त खर्च टाळून क्षय रुग्णांना दत्तक घेतल्यामुळे समाजातील नवीन पायंडा पडेल। उद्योग संस्था, उद्योग समूह, खासगी आरोग्य संस्था, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय विभाग, शासकीय महाविद्यालय, CPR हॉस्पिटल अंतर्गत सर्व डॉक्टर्स, जिल्हा परिषद आरोग्य विभागातील तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, शासकीय अधिकारी, दानशूर व्यक्ती यांनी निक्षय मित्र होऊन क्षय रुग्णांना दत्तक घ्यावे, पोषण आहार किट देऊन मदत करावी, असं आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी केलं। बैठकीमध्ये जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक यांनी संगणकीय सादरीकरणातून जिल्ह्यातील टीबी कार्यक्रम, कामकाज, उपाययोजना, निक्षय मित्र व टीबी को मॉर्बिडिटी विषयी माहिती दिली। बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक, कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर RM कुलकर्णी, डॉक्टर माधव ठाकूर, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सदस्य उपस्थित होते।